नमस्कार. आज मी तुम्हाला घरच्या घरी हॉटेलमध्ये मिळते तशी तंदुरी रोटी कशी करायची ती दाखवणार आहे. त्यासाठी हा मी मैदा घेतलेला आहे. आपल्याला किती रोटी करायची त्याप्रमाणे मैदा घ्यायचा. हा वाटीभर मैदा आहे. त्याच्यामध्ये मी 2 चमचे दही घालत आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि 1 चिमूटभर सोडा घालायचा. जास्त सोडा घालायचा नाही आहे. हे बघा मी किती घेतलेला आहे. चिमूटभरच सोडा घालायचा आहे. आता हे सगळं मिक्स करायचं. मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही रोटी केली ना तर तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन रोटी खाणारच नाही. तुम्ही घरीच करून खाल. हे बघा आता याला पाणी जास्त लागणार नाही. हे दह्यामध्येच मिक्स झालेलं आहे. आता थोडं थोडं पाणी करून आपण मळून घेणार आहोत. जास्त पातळ करायचं नाही. थोडासा घट्टसरच गोळा बनवायचा आहे आपल्याला. व्यवस्थित मळून घ्यायचं. थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि 10-15 मिनिटं आपण बाजूला ठेवूया रेस्ट करायला. दहा मिनिटानंतर आपण बघूया. जास्त वेळ ठेवलं तरी चालेल. पुन्हा आपण मळून घेऊया. आता छोटे छोटे हे मी 3 नान बनवणार आहे. आपल्याला किती लहान मोठा हवा आहे त्याप्रमाणे आपण गोळी बनवून घ्यायची. जास्त पातळ करायचं नाही आहे. तुम्हाला लांब आकार द्यायचा असला तर लांब द्यायचा किंवा मग गोल ठेवली तरी चालेल. एवढा जाड ठीक आहे. जास्त पातळ नाही करायची. आता काय करायचं, या साईडला पाणी लावायचं आणि नंतर ही साईड आपण तव्यामध्ये खाली घालणार आहोत. तर तुम्हाला दुसरा एक मी करून दाखवते. थोडीशी कोथिंबीर लावायची. लसूण बारीक करून लावला तरी चालेल. मी कोथिंबीर लावते आणि कोथिंबीर नंतर असं लाटून घ्यायचं. जी बाजू आपण तव्यामध्ये घालणार आहोत त्या साईडला पाणी लावायचं. या साईडला तर मी पाणी लावते. हे असं हाताने थोडंसं पाणी लावायचं असं. आणि आता ही बाजू आपण तव्यामध्ये घालणार आहोत. तवा गरम करून घ्यायचा. नंतर गॅस कमी करायचा आणि ही पाणी लावलेली बाजू आपण तव्यामध्ये घालणार आहोत. गॅस मिडियमच ठेवायचा. हे बघा हळूहळू फोडी फोडी यायला लागलेले आहे. हे भाजायला लागलेले आहे. हे असे वरती फोडी फोडी आली की काय करायचं, हे तवा असा करायचा आणि गॅस थोडासा फास्ट करायचा आणि हँडलवाला तवा घ्यायचा. ही तंदुरी रोटी करताना आणि मध्ये मध्ये असं बघत राहायचं भाजली आहे की नाही ते. हे बघा दिसते किती मस्त झालेले. आता वरून आपण बटर किंवा तूप लावायचं. तुम्हाला मागच्या साईडने पण दाखवते. हे बघा किती मस्त भाजलेले. नान तयार आहे. आता एक मी प्लेन तुम्हाला भाजून दाखवते. हे बघा याला कोथिंबीर वगैरे काय लावलेली नाही आहे. असं तव्याला चिकटला पाहिजे. आता काय करायचं, हे थोडं थोडं भाजत आलं की पुन्हा आपण तवा पालता करणार आहोत. असं मध्ये मध्ये बघत राहायचं.
हे बघा किती मस्त भाजलेली आहे की नाही. घरच्या घरी मस्त तयार झाले नान. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. हे बघा ही तंदुरी रोटी तयार आहे.